अचानक छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून जात आहेत. आपला राजा, आपला छत्रपती आपल्या सर्वांच्या आयुष्यातून मावळल्यानंतर जी हानी झाली, याच पाण्यावरून निघून विशाळगडावर न थकता जातोय, त्या ताकदीचा राजा आहे तो. औरंगजेब बादशाला शेवटपर्यंत थांगपत्ता न लागून देता सही सलामत राजगडावर दाखल होणारा हा राजा आहे तो. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, ही सगळी वार्ता शंभू महाराजांपर्यंत कधी पोहोचली? मी सर्व मावळ्यांना आवाहन करेल की शिवाजी महाराजांचा इतिहासही जाणून घ्या, त्यांचं जगणंही जाणून घ्या आणि महाराजांचं मरणही जाणून घ्या. सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून एकच आवाहन करू इच्छितो, आजपर्यंत झालं सोडा, इथून पुढे तरी सुधरा. नमस्कार, समस्त रसिक मायबाप प्रेक्षकांचं मी विकास पुन्हा एकदा पिक्टोग्राम चावडीवरती सहर्ष स्वागत करतो. आणि मित्रांनो, पिक्टोग्रामची चावडी भरलेली आहे खरं तर पन्हाळा किल्ल्यावरती, जसं आपण मागच्या भागामध्ये बघितलं. आणि मागच्या भागामध्ये आपण ज्या गोष्टी बघितल्या शंभूपर्वच्या सिरीजमध्ये, की छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या पितापुत्रांची भेट या पन्हाळा किल्ल्याने बघितली. आणि त्यानंतर खूप सारे इमोशनल सीन खरं तर या पन्हाळ्याच्या भिंतींनी, या पन्हाळ्याच्या किल्ल्याने, या पन्हाळ्याच्या वाऱ्यांनी सगळ्यांनी बघितलेले आहेत. पण फक्त ती पितापुत्रांची भेट पन्हाळ्यावरती झालेली नाही, त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि त्याच गोष्टींचा खरं तर उल्लेख आपण आजच्या भागामध्ये करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं एका बाजूला निधन होतंय आणि तरीही छत्रपती संभाजी महाराजांना तो विषय माहीत केला जात नाही आणि महाराज 2-2 महिने पन्हाळ्यावरती आहेत. त्यावेळेस महाराजांच्या मनाची घालमेल काय असेल? अचानक छत्रपती शिवाजी महाराज आपल्यातून निघून जात आहेत. नक्की काय काय प्रकार घडलेत, काय गोष्टी घडल्यात? बहुतांश गोष्टींचे पुरावे आहेत, बहुतांश गोष्टी फक्त ऐकिवात आहेत. ज्या गोष्टी आमच्यापर्यंत आहेत, ज्या गोष्टींचे पुरावे आहेत, त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करतोय. आजही पिक्टोग्राम चावडीच्या शंभू पर्व सिरीजमध्ये आपण स्वागत करतोय आपले वक्ते, इतिहासकार प्राध्यापक सुनील अण्णा आगळे यांचं. अण्णा नमस्कार. नमस्कार. खरं तर अण्णा, आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत, असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे हाडामासाचा माणूस होता आणि नक्कीच हाडामासाचा माणूसच होता, कुठलं दैवत्व नव्हतं. परंतु प्रत्येक मंदिरात ज्यावेळेस आपण जातो, तिथे जातो आणि नेहमी आपले हात जोडलेले असतात आणि हात जोडलेले या गोष्टी करता असतात. प्रत्येक मंदिरात आपण जातो ते फक्त काहीतरी मागणं मागायला. 100त पॉइंट एखादा म्हणजे पॉइंट एखादा % फक्त व्यक्ती असा असतो का जो आभार मानायला जातो. बाकी प्रत्येक जण इन्क्लुडिंग तुम्ही आणि मी, आपण प्रत्येक मंदिरात जातो ते काहीतरी मागायला. आणि मला असं वाटतं पन्हाळ्यावरचं हे एकमेव मंदिर असं असावं, इथे येणारा प्रत्येक शिवभक्त नतमस्तक होतो फक्त प्रेरणा घ्यायला. आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे बसून खरं तर आपण आजचा हा एपिसोड करतोय. आणि आजच्या एपिसोडचा मला पहिला प्रश्न सुनील तुम्हाला विचारायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून आलेत, त्यानंतरही बऱ्याचशा मोहिमा त्यांच्या सुरू होता. अचानक सगळ्या मोहिमा सुरू असताना छत्रपती शिवाजी महाराज या रयतेला, या जनतेला पोरकं करून गेलेत. खूप संदिग्ध गोष्टी आहेत, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत ज्या माहिती आहेत, खूप साऱ्या गोष्टी शंका घेतल्या जातात, खूप साऱ्या गोष्टींचे पुरावे नाहीयेत. परंतु आजही शिवभक्त म्हणून मन म्हणते की काहीतरी घडलेलं आहे. काय प्रकार आहे? आयुष्यात असे काही प्रसंग असतात ना, एक वेळ हे चंद्र सूर्य कायमसाठी मावळले असते, तरीही कदाचित जितका या पृथ्वीचं विनाश घडला नसता. तो एक स्वराज्य सूर्य, आपला राजा, आपला छत्रपती आपल्या सर्वांच्या आयुष्यातून मावळल्यानंतर जी हानी झाली, ती मी तर काय, ती कोणीच शब्दात वर्णन करू शकत नाही. कदाचित त्या गोष्टी जशा मांडता येतील त्यासाठी लागणारी प्रेरणा घेण्यासाठी म्हणून की काय, आपण खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात त्या गोष्टी मांडण्यासाठी, त्यांचा उलगडा करण्यासाठी उभे आहोत. या गोष्टी मांडताना गांभीर्याने, जाणीवपूर्वक जीही गोष्ट मांडली जाईल ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आणि त्यांना साक्षी राखून जे काही खरं आहे तेच मांडण्याचा प्रयत्न करेल. यापूर्वी तोच केला आहे, पण आता निश्चित जबाबदारीने काही गोष्टी बोलण्याची ही वेळ आहे. तुम्ही सुरुवातीला जो उल्लेख केला
की छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर आहे. जर प्रेक्षकांना मला सांगायला आवडेल की आपल्या हिंदुस्थानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जी काही मोजके मंदिरं आहेत किंवा ज्यांना काही ऐतिहासिक वारसा आहेत आणि ती मंदिरे आहेत. आता या काळामध्ये नूतन वास्तू उभारत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची स्मारकं होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची मंदिरही उभारली जात आहेत. पण ज्या मंदिरांना काहीतरी ऐतिहासिक महत्व आहे किंवा ऐतिहासिक व्यक्तिमत्वाने या मंदिरांची उभारणी केली आहे, त्यातलंच हे एक मंदिर. छत्रपती शिवाजी महाराज हयात असताना, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेला दक्षिण दिग्विजयाला गेले आणि दक्षिण दिग्विजय करून येत असताना आजच्या कर्नाटक प्रांतामध्ये जी एक सावित्री राणी होती, आपण एका पॉडकास्टमध्ये त्याचाही पण विस्ताराने उल्लेख केलाय, जास्त खोलामध्ये आता जात नाही. परंतु ती छत्रपती शिवाजी राजांना बहिणीसारखी म्हणण्यापेक्षा बहीणच होती. त्या राणीने, छत्रपती शिवरायांनी तिला संरक्षण दिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांचं मंदिर कर्नाटक प्रांतामध्ये उभारले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं आणखी एक मंदिर छत्रपती शिवाजी राजांनीच उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती राजाराम महाराजांनी शिवरायांचं मंदिर उभारलंय. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचेच वंशज आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच काम या कोल्हापूरच्या भूमीमध्ये नवे नवे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण हिंदुस्थानमध्ये उभं करणारे राजर्षी शाहू छत्रपती महाराज यांनी या मंदिराची उभारणी केली आहे. आणि अभिमानाने सांगा वाटतं, ज्याचा उल्लेख तुम्ही केलाच, प्रत्येक मंदिरामध्ये भाविक काहीतरी दान मागण्यासाठी जातो आणि या मंदिरामध्ये येणारा भाविक निश्चित प्रेरणा घेण्यासाठी येतोय. इथून जर कोणी काही घेऊन जात असेल तर या धकाधकीच्या आयुष्यामध्ये, रोजच्या आयुष्यामध्ये लागणारी प्रेरणा इथून प्रत्येक जण घेऊन जात असेल. आणि हे बोलकं मंदिर, हे जे काही उभारले राजर्षी शाहू महाराजांनी, निश्चित त्या काळामध्ये आवश्यक असलेली प्रेरणा देण्यासाठी उभारले आणि आजही हे मंदिर ती प्रेरणा देते. मी विषयाला सुरुवात करताना म्हटलं की ज्या विषयावर कधी बोलूच नाही असं वाटतं, त्या विषयावर तुम्ही मला बोलायला लावताय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने त्या मुद्द्यावर बोलण्याचं एक धाडस करतो. छत्रपती शिवाजी महाराज 1630चा जन्म, 1680चं मृत्यू, 50 वर्षाचं आयुष्य. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये मला नाही वाटत तो राजा बालपण जर वगळलं तर कधी स्वस्त बसला असेल. वयाच्या 4-5व्या वर्षी माहुलीच्या वेड्यामध्ये वडिलांसोबत असलेला हा राजा आहे. तिथपासून शत्रूला कसा शह द्यायचा हे शिकलेला राजा आहे. पण मरणालाही कदाचित चकवलं असतं, पण अवतीभोवतीची व्यक्तिमत्व अशी होती, कदाचित शिवाजी महाराजांनी त्यावेळेला मरणापुढे हात टेकले असतील. अशा काही घडामोडी घडत होत्या, अशा काही गोष्टी होत्या की शिवाजी महाराजांचा उद्देश चालायचा हेतू एका वाटेने होता, परंतु काही खेकड्याच्या जाती त्या ठिकाणी त्या काळात होत्या, तत्पूर्वी होत्या आणि आजही आहेत. छत्रपती शिवाजी महाराज असो की आजचे छत्रपती असो, युवराज शंभूराजे असो की आजचे युवराज असो, त्रास तेव्हाही होता आणि त्रास आजही दिला जातोय. आज हिंमत करतोय की त्या काळच्या छत्रपतींच्या काय परिस्थिती असेल त्या मांडण्याचा. जर कधी संधी मिळाली तर आजच्या छत्रपतींचा आणि आजच्या युवराजांचाही त्रास पिक्टोग्रामच्या माध्यमातून आपण मांडू. तुम्ही म्हटले त्याप्रमाणे की अरे 6 महिन्यापूर्वीपर्यंत हा राजा मोहिमेवर जातोय, त्याच्या आधी 2 वर्षपूर्वीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला जात आहेत. 4 राज्यामध्ये या स्वराज्याच्या सीमा विस्तारून परत माघारी स्वराज्यामध्ये येत आहे. असं काय घडलं असावं की या राजाचं निधन होतंय? आणि वेळ पण अशी साधली जाते की त्या राजाचा उत्तराधिकारी, त्या राजाच्या तोडीस तोड बाप सवय बेटा असला मुलगा ज्या किल्ल्यावर नाहीये, ज्या रायगडावर नाहीये, त्या रायगडावर असे काय गोष्टी घडतायत तर शिवाजी महाराजांचं निधन होतंय. मग जर छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय करून रायगडावर येत आहे, नंतर पन्हाळ्यावर जात आहेत, जर शिवाजी महाराज या एका उत्तरातून समजणाऱ्यांनी समजून घ्यायचंय, मग जर शिवाजी महाराज महिनाभराच्या कालावधीसाठी आजारी होत आहेत, मग शिवाजी महाराज सांगणार नाही का माझ्या संभाजीला रायगडावर बोलवून घ्या? का होत नाहीये? आणि मग आमच्यासारख्या मराठ्यांना प्रश्न पडतो की मग संभाजी राजांना जर त्या शेवटच्या क्षणामध्ये शिवाजी महाराज आजारी पडल्यानंतरही रायगडावर तुम्ही बोलवत नाही, याचा अर्थ तुमच्या मनामध्ये काहीतरी काळबेरं होतं. बरं, याच्यात दुसरी गोष्ट मी ही सांगेल की सांगितलं जातं, तत्कालीन जेही लिहिते होते त्यांनी जे काही लिहून ठेवलं की छत्रपती शिवाजी महाराजांना प्राण्यांच्या
आणि अश्वांच्या सानिध्यामध्ये जास्त काळ राहिल्यामुळे त्यांना येणारा ताप होता तो त्या तापाची लागण छत्रपती शिवाजी महाराजांना झाली. छत्रपती शिवाजी महाराज कोणी कोवळं पोरग होतं का? की एक आजच्या घडीतला माझ्यासारखा एक साधा पुरुष होता? अरे जो माणूस काही तास, काही आठवडे, काही महिने घोड्यांवर गौडदौड करत होता न थकता, जो माणूस ह्याच पन्हाळ्यावरून निघून विशाळगडावर न थकता जातोय, ऊन वारा वादळ पावसामध्ये तो प्रवास करतोय आणि त्याच विशाळगडाला जसवंतरावांनी सुर्व्याने दिलेला वेढा भेदून विशाळगडावर प्रवेश करतोय, त्या ताकदीचा राजा आहे तो. आग्र्यावरून सुटून आल्यानंतर त्या औरंगजेब बादशाला शेवटपर्यंत थांगपत्ता न लागून देता सही सलामत राजगडावर दाखल होणारा हा राजा आहे तो. आणि ह्याच स्वकीयांच्या ज्यांना लाजिरवाण्या पद्धतीने स्वकीय म्हणावं लागतं, यांनी जे काही राजकारण उठवलं शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये, त्याच्यामध्ये आपल्या राजाला अडकवलं यांनी. आणि मग जर छत्रपती शिवाजी महाराजांवर या लोकांची खरी निष्ठा असती ना, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या प्रसंगामध्ये, जाऊ द्या नसेल कळलं की शिवाजी महाराजांचे शेवटचे दिवस आहे, पण आजारी पडल्यावर तुम्ही पुत्राला बोलवाल की नाही? आजही जर समजा मी आहे, माझ्या वडिलांना जर काहीतरी आजारपण झालं, मी काहीतरी कामासाठी बाहेर आहे, मला फोन तर येईल, मला बातमी तर पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन होतंय आणि पुढच्या छत्रपतींना, तत्कालीन युवराजांना याची माहितीच होत नाहीये. अहो हे कशाला तुम्ही सांगाल की नाही, तुम्ही काहीतरी कल्पना विस्तार करताय. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन होतंय आणि महाराणी येसूबाई नंतर शिवाजी महाराजांना प्राणप्रिय असलेल्या पुतळाबाई त्या दिवसांमध्ये आपल्या राजमाता जिजाऊंचा पाचडच्या किल्ल्यामध्ये वास्तव्यास होत्या. पाचड आणि किल्ले रायगड किती अंतर आहे? शिवाजी महाराज आजारी होते हेही पुतळा राणींना माहिती नाही आणि शिवाजी महाराजांचं निधन होतंय, अंत्यविधी होतंय हे सुद्धा पुतळा राणी पाचडला असतानाही माहिती होत नाही. काय कारण? आणि मग आम्हाला आणखी जास्त खोलात प्रश्न पडतो, मग जर तुम्ही पुतळा राणी बाईसाहेबांपर्यंत ही बातमी पोहोचू देत नाहीये, मग तुम्ही शंभूराजांना कशाला जाऊन सांगाल? आणि मग जर पुतळा राणींना गोष्ट माहिती होत नाहीये, शंभूराजांना माहिती होत नाहीये, मग आमच्या राजाचं निधन झालं कसं? हा आम्हाला आजही पडलेला प्रश्न आहे. आणि आमचं दुर्दैव की तेव्हा आम्ही लढते होतो, आम्ही लिहिते नव्हतो. आणि म्हणून कुठेतरी तेव्हा आम्हाला सांगताना आलं, आमच्या तेव्हाच्या सरदारांना सांगताना आलं, आम्ही आज सांगण्याचा प्रयत्न करतोय. निश्चित मी यातले जाणकार लोक जे आहेत त्यांना आवाहन करतो की यातलं खरं आम्ही बोलतोय, जर ते खरं असेल तर आम्हाला त्याच्याबद्दलचे जर काही पुरावे असतील तर द्या, नसेल तर काय खरं होतं हे सर्वांसमोर मांडा. कारण आज जर कोणाचं निधन होत असेल, त्याचा शोध लागतोय न लागतोय, त्याचे काय अहवाल येत आहे, हा तुमचा प्रश्न. आमच्या राजाचं मरण कसं आलं हा आम्हाला पडलेला आजचाही प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आम्हाला पाहिजे. जर आम्ही आमच्या पद्धतीने मिळवतोय, जर ते खरं असेल तर तेच खरं मानू आम्ही. आणि जर ते आमच्या अभ्यासात, आमच्या शोधात जर कमतरता असेल तर कोणीतरी पुढे यावं, आम्हाला सांगून द्यावं. या मुद्द्यांवर चर्चा व्हायलाच पाहिजे. कारण काय, असे कोण होते ते की त्यांची इथपर्यंत हिंमत झाली? अरे ज्या राजाने आदिलशाही हरवली, कुतुबशाही हरवली, डच, फ्रेंच, ब्रिटिश सगळे हरवले, एवढंच काय उरला सुरला औरंगजेब बादशाह सुद्धा पिटाळून लावला, त्या राजाला तुम्ही इथपर्यंत तुमची हिंमत झाली. तुम्हाला महत्वाचं काय होतं? ज्या कोलमडलेल्या व्यवस्थेला, ज्या ठिकाणी स्वातंत्र्य सूर्य मावळला होता, त्या स्वराज्यामध्ये, त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वाभिमान ज्या राजानं पेरला, तुम्हाला ते का नको होते? ज्या राजाचं आयुष्य 50 वर्ष होतं, इतकी अद्भुत क्रांती घडली की गेली 400 वर्षे प्रेरणा घेण्यासाठी एकच नाव आठवावं लागतं, छत्रपती शिवाजी महाराज. त्यांना जर अजून आयुष्य मिळालं असतं तर काय झालं असतं? आपल्यासाठी चांगलं झालं असतं आणि ज्यांनी कारस्थान रचले ना त्यांच्यासाठी वाईट झालं असतं. आणि म्हणून ही कारस्थानं घडली की काय, याचे आजही प्रश्न पडतायत. मी सर्व मावळ्यांना आवाहन करेल की जर गड किल्ल्यांवर जाताय, शिवाजी महाराजांचं नाव घेतायत, शिवाजी महाराजांचा इतिहासही जाणून घ्या, त्यांचं जगणंही जाणून घ्या आणि महाराजांचं मरणही जाणून घ्या की का घडल्या या गोष्टी. जोपर्यंत आपण प्रश्न विचारणार नाही तोपर्यंत हा इतिहास जिवंत होणार नाही. काही जणांनी जाणीवपूर्वक हा इतिहासही मारला आहे आणि आपलं कर्तव्य आहे की तो इतिहास जिवंत राहिला पाहिजे, जिवंत झाला पाहिजे. ज्या युरोपियांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्याकडे जरा एकदा बघा. ते राष्ट्र जिवंत आहेत, ते येऊन इथं का राज्य करू शकले? तर त्यांचा इतिहास जिवंत ठेवला त्या लोकांनी.
आणि तर आमचे जिवंत माणसं काहींच्या कारस्थानामध्ये आमच्या समोरून जाताना आम्हाला बघावं लागलंय. हे किती मोठं दुर्दैव आहे. हुल्लडबाजी करायची हे ते ठिकाणं नव्हे. तुम्हाला तुमचं आयुष्य जगायचंय, या इतिहासाच्या कक्षेमध्ये येऊ नका. आणि ज्यांना ज्यांना याच्यामध्ये विषय प्रवेश करायचा आहे त्यांनी तितकं गांभीर्य ओळखून ह्या इतिहासाला हात घाला. निश्चित तुम्हाला काहीतरी प्रेरणा मिळेल. आणि ती प्रेरणा हाती घेताना फक्त या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे, आमचा राजा कसा होता, आमच्या राजाने आमच्यासाठी काय केलं, आणि आम्ही आमच्या राजासाठी काय केलं आणि काय करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज मोहिमेवर होते. दक्षिण दिग्विजय झाला. दक्षिण दिग्विजयानंतर असं नाही की शिवाजी महाराजांची शेवटची मोहीम होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेवटच्या मोहिमेचं अंग म्हणजे शिवाजी महाराज जालन्याच्या मोहिमेवर गेले. जालना जिंकून आले. मोगली सरदारांनी शिवाजी महाराजांचा पाठलाग केला. शिवाजी महाराज गनिमी काव्याप्रमाणे जालना जिंकले आणि रायगडाकडे निघाले. अभिमानाने आज कोल्हापूरमध्ये पन्हाळ्यावरून सांगताना वाटतं की आपल्या नाशिक जिल्ह्यामधला विश्रामगड, ज्याचं पट्टा किल्ला नाव, त्या ठिकाणी जालन्यावरून येत असताना शिवाजी महाराजांनी विश्राम केला म्हणून त्या किल्ल्याला विश्रामगड नाव प्राप्त झालं. राजांनी त्या ठिकाणी विश्राम केला काही काळ आणि नंतर ते तिथून रायगडावर निसटले. जालना कुठं, नाशिकचा विश्रामगड कुठं, रायगड कुठं, त्याच्या पुढचं दक्षिण दिग्विजयामध्ये रायगड कुठं आणि स्वराज्याची नंतरची राजधानी जिंजी कुठं. एवढा मोठा प्रवास पेलवणारा हा राजा, अरे प्रवास सोडा, एवढ्या मोठ्या आव्हानांना एवढ्या मोठ्या मोठ्या शत्रूंना एका वेळेला पेलणारा राजा आहे. एका तापाने आमच्या राजाचं निधन होणार आहे. बरं तेही जाऊ द्या. या निधनापूर्वी शिवराय आपल्याला पोरकं करून जाण्यापूर्वी शिवराय कुठे आले, आपण यापूर्वी उल्लेख केला. शिवाजी महाराजांचा गनिमी कावा जो होता, शंभूराजांना दिलेर खान पठाणाकडे पाठवायचा. त्यानंतर त्यांना त्या दिलेर खानाकडून बोलवून घ्यायचा आणि शंभूराजांना रायगडावर न बोलवता खुद्द शिवाजी महाराज पन्हाळ्यावर येऊन भेट घेतायत, पुढची आखणी करतायत. मी तर म्हणेन की शिवाजी महाराजांचं 1680चं निधन, 1689चं शंभूराजांचं बलिदान, छत्रपती राजाराम महाराजांचं सिंहगडावरचं 1700 सालचं निधन, या सगळ्या गोष्टींनंतरही जवळपास पुढचे 100-200 वर्ष नंतरही काही घडामोडी घडल्या असेल ते आजताक आहेत. जे काही स्वराज्य टिकून आहे ते त्या पिता पुत्रांच्या भेटीमध्ये, या पन्हाळ्यामध्ये विचार झाले असतील, मोहिमांची आखणी झाली असेल. कारण ती भेटच इतकी ऐतिहासिक होती. आणि त्यानंतर जर शिवाजी महाराज, जर समजा आपण म्हटलं की दक्षिण दिग्विजय मोहीम असेल, तुमची जालन्याची मोहीम असेल, जर शिवाजी महाराज थकले असते तर ते पन्हाळ्याकडे आलेच नसते. त्यांनी शंभूराजांना बोलवून घेतलं असतं. पण शिवाजी महाराजांना माहिती होतं ना की रायगडावर काय चालू आहे आणि तिथं शंभूराजांना बोलवणं कितपत योग्य आहे. कारण गनिमी काव्याचा एक भाग तर होताच, पण तिथे छत्रपती संभाजी महाराजांना म्हणजे तत्कालीन युवराज शंभूराजांना कोण किती पाण्यामध्ये बघतंय हे शिवाजी महाराजांना चांगलं माहिती होतं. आणि शिवाजी महाराज कुटुंबातला बाप जसा असतो की त्याला कुटुंबातल्या सर्वांना समान न्याय द्यायचा असतो, कुटुंब पुढे गेलं पाहिजे म्हणून काही गोष्टींकडे दुर्लक्षही करायचं असतं, त्या भूमिकेत छत्रपती शिवाजी महाराज होते. आणि त्याचाच भाग म्हणून शिवाजी महाराजांनी शंभूराजांना पन्हाळ्यावर, रायगडावर न बोलवता खुद्द शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आले. का? ज्या मसलती, ज्या चर्चा पन्हाळ्यावर घडतील त्या रायगडावर घडतील की नाही याची कदाचित खात्री नव्हती, कारण भिंतीला एक कान असतात. त्याच्या पुढे शिवाजी महाराज आपण म्हणतो की पोरकं झालं, आपल्याला पोरकं करून गेले. पण शिवाजी महाराजांच्या निधनाच्या वेळेस ज्या शंका उपस्थित होत आहेत ते त्याच वेळेला शंका उपस्थित झाल्या का? आपण अनेक गोष्टींमध्ये, लिखित एव्हिडन्स मध्ये तर बघतोच, पण जर डॉक्टर अमोल कोल्हे यांची स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका जर आपण बघितली असेल तर आजच्या जमान्यासाठी तो दाखला जास्त महत्वाचा म्हणून तो दाखला देतो. नाहीतर पत्रामध्ये उल्लेख आहेच की छत्रपती शिवाजी महाराजांना दक्षिण दिग्विजयानंतरही विषप्रयोग झालेला आणि त्याचा उल्लेख स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमध्येही आपल्याला झालेला दिसून येतो. का? मग हे याच्याही पुढे जाऊन बिटवीन द लाईन्स काही जे एव्हिडन्स किंवा जी ऐकीव माहिती आहे, प्रत्येक गोष्टीला पुरावा नाहीये. आणि मराठी पुरावे निर्माण करण्यासाठी लढत नव्हते, मराठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी लढत होते. त्यातून जे पुरावे निसटले, जे राहिले ते आपल्यापर्यंत पोहोचले, जे मिळाले नाही ते त्यांच्या सोबतच अनंतात विलीन झाले. असं म्हणतात की त्यावेळेला
असे अनेक प्रसंग आहेत. तर त्यातल्या काही वेळेला असं म्हणतात, ही माहिती ऐकीव आहे पण सांगणं गरजेचं वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोटामध्ये अंगठी होती आणि जर त्या अंगठीने रंग बदलला तर त्याच्यावरून कळायचं की अन्नामध्ये काहीतरी किंवा अवतीभोवती काहीतरी विष आहे. आणि ज्या वेळेला शिवाजी महाराजांना तो विष प्रयोग झालेला होता त्यावेळेला अंगठी शिवाजी महाराजांसोबत नव्हती. याची माहिती मी पण घेणार आहे खोलात, सर्वांनी घ्यावी. परंतु कुठेतरी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर ह्या गोष्टी सुरू झालेल्या आहेत. आपण म्हटलं मगाशी की राजमाता जिजाऊ साहेब हयात असेपर्यंत छत्रपती संभाजी राजांवर एकही आरोप नाही. जिजाऊ हयात असेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबामध्ये गृहकलह नाही. मग काय असं घडलं की राज्याभिषेकानंतर गृहकलह होतोय? संभाजी राजांच्या संपूर्ण कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह लागायला सुरुवात झाली आणि खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्याही जीवावर काही लोक उठायला लागले. मग असा प्रश्न पडतो की अनेकांना राज्याभिषेक खटकायला लागला होता का? मग याचं उत्तर हे द्यावं लागलं होतं की राज्याभिषेकावेळी असे प्रश्न उपस्थित झाले की खुद्द छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय नाही, त्यामुळे राज्याभिषेक करता येणार नाही. मग ह्या गोष्टींची पायाभरणी तिथून सुरू झाली होती का? मग प्रत्येक गोष्टीला छत्रपती शिवाजी महाराज, युवराज शंभूराजे पुरून उरत होते. मग हे पुरून उरत होते, मग समोरचे प्रश्न टाकतच चालले होते का? मग अशा वेळेस म्हणावं वाटतं की समोरचा शत्रू दिसत तरी होता. तो मोगल बादशाह औरंगजेब निघाला हे कळत तरी होतं. आलाय, आग्र्याला आलाय, बुरहानपूरला आलाय, आजच्या संभाजीनगर मध्ये आलाय, तत्कालीन औरंगजेबामध्ये आलाय, इकडे जंजिरामध्ये सिद्धी आलाय, मोगल कुठे आले, आदिलशाह कुठे आला, हे दिसत तरी होतं. अवतीभोवती राहून यांचं करायचं काय? म्हटले तर आपले नाहीये. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमधून या मराठा मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला उमेद देणारा, स्वाभिमान देणारा राजा आपल्या समोरून काही क्षणात नजरे आड होतोय. इथं सह्याद्रीच्या कुशीत बसलो, एकच इमॅजिन करा, तुम्ही आज सह्याद्रीत फिरून आले, उद्या तो सह्याद्रीच तुम्हाला दिसेन असं झाला, काय होईल? अख्खा अरबी समुद्राचं पाणी तुमच्या देशात घुसेल ना. ते काम हा सह्याद्री गेल्यानंतर होणार होतं. ते थोपवलं कोणी? सर्जात छत्रपती संभाजीराजांनी. बोलावं तितकं थोडं विकासजी. काही मर्यादा लक्षात घेऊन ह्या प्रश्नाला पूर्णविराम देतो की जे शिवाजी महाराजांच्या बाबतीत घडलं ते घडायला नको होतं. जर ते घडलं नसतं तर आज जे घडताना आपल्याला बघावं लागतंय ते घडलंच नसतं. आजचा इतिहासच काही वेगळा असता. सुनीलजी, ह्या एका प्रश्नाचं उत्तर देताना खरं तर तुम्ही खूप साऱ्या गोष्टींचा उल्लेख केला आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सरतेशेवटी तुम्ही एक जे वाक्य वापरलं की तत्कालीन शिवराज्याभिषेक सोहळा बऱ्याच लोकांना खटकत होता का? माझा खरं तर प्रश्न आज आहे, आजही 2026 मध्ये शिवराज्याभिषेक सोहळा आजच्याही लोकांना खटकतोय का? विकासजी, तुम्ही सुरुवातीलाच उल्लेख केला का इथं आम्ही काही मागायला नाहीये, तिथं आम्ही प्रेरणा घ्यायला येतो. शिवजयंती असेल, शिवराज्याभिषेक सोहळा असेल, शंभू जयंती असेल, शंभूराजेंचा राज्याभिषेक सोहळा असेल, जिजाऊ मासाहेबांची जयंती 12 जानेवारी असेल, आम्हाला कुठलंच राजकारण करायचं नाही, आम्हाला फक्त प्रेरणा घ्यायची. नक्कीच. या राजकारणाची गरज काय आहे? तो दिवस काय आहे, त्या दिवसाला महत्व आहे. पण ज्याला वाटतं ना नाही इथं पाहिजे तिथं पाहिजे, तू प्रेरणा देतोय का? लाज वाटली पाहिजे. तुम्ही जर तिथं भांडण निर्माण करणार असेल, प्रेरणा का घेऊ देत नाहीये? मग तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ, आम्हाला महाराज आमच्या प्रेरणेसाठी पाहिजे, तुम्हाला राजकारणासाठी पाहिजे. काल परवापर्यंत कुठेतरी शिवाजी महाराजांचा जन्मदिवस दिनांकाप्रमाणे करायचा का तिथीप्रमाणे करायचा या वादात आम्ही अडकतोय. अहो, काही लोकांनी दिनांक म्हणायचं का तारखा म्हणायचं इथे वाद घातलेत. दिनांक हा मराठी शब्द, तारीख हा उर्दू शब्द, काय बिघडलं? गरजेपुरतं तंत्रज्ञान तुम्ही आजही वापरताय ना. होय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये फारसी भाषा होती, राजभाषा. नंतर राज्याभिषेकानंतर त्यांनी राज्य व्यवहार कोश करून घेतला. मग काय, शिवाजी महाराज जर असं बघत बसले असते ना, हे माझं, हे मी घेणार नाही, ते मी घेणार नाही, स्वराज्य उभं राहिलं नसतं. नक्कीच. आज आपण गाड्यांनी फिरतो, शिवाजी महाराज घोड्यांनी फिरायचे होते. घोडा इथला प्राणी नाहीये ना, तो आला कुठून? अरबस्थान मधून. मग जे जे चांगले ते स्वीकारावं आणि आपल्यातलं जे वाईट आहे ते सोडून द्यावं. आम्हाला आमचं सोडायचं नाहीये आणि आमचं चुकीचं आहे तेच मिरवायचंय.
काल काल कुठेतरी प्रश्न मिटला की जगात भारी 19 फेब्रुवारी, त्याच्या पुढे आम्ही म्हणायला लागलो 1 जून आणि 6 जून. आमची 19 फेब्रुवारी भारी झाली तर तुम्हाला आमची धून पटेनाशी झाली काय? तसंच काहीच होतंय. आणि का? आम्ही 6 जूनला जाऊन रायगडावर लाखोंचा जनसमुदाय तिथं लोटला. होय. आमच्या युवराज संभाजीराजेंचं भाषण आजही आमच्या काळजामध्ये ऐकलंय, आमच्या कानामध्ये अजूनही वाचतंय. तुम्हाला काय मिरच्या जमल्या? बरं प्रश्न काय? तुम्ही जर सांगताय छत्रपतींचे वंशज येत आहेत, सर्व तयारी करतायत, 6 जूनला अख्खा जनसमुदाय त्या रायगडावर येतोय, लोटतोय. कोणीतरी येतंय आणि सांगतंय की नाही आम्हाला तिथीप्रमाणे पाहिजे. बरं तुम्हाला राज्याभिषेकाच्या तोंडावरच का सांगायचंय ते? हे न कळणं एवढे आता मराठी मूर्ख नाहीये. मराठी लढते होते, आता मराठी लढते आहे आणि लिहिते आहे. जर याच्या पुढचं पाऊल मराठ्यांनी टाकलं तर धोत्र सोडायला वेळ लागणार हे निश्चित सांगतो. परंतु सुनीलजी, जसं तत्कालीन महाराजांच्या काळातही काही गोष्टी होत्या, काही लोक होते, आजही ती पिलावळ आहे. तात्पुरत्या 2-5 पैशा करता आजही भुंकणारी कुत्री इथे आहेत. आणि त्याचमुळे कदाचित हा 1 जून 6 जून या गोष्टीवरती लोक आरोप प्रत्यारोप करायला लागलेत. परंतु त्या आरोप प्रत्यारोपांना मला असं वाटतं की एकच खंबीरपणे उत्तर दरवर्षी शिवभक्त देत आहे. दरवर्षी येणाऱ्या दुर्गाराज रायगडवरती जी गर्दी वाढते, आज म्हणजे ह्या वर्षी आम्ही जो सोहळा बघितला, लाखोंचा जनसमुदाय होता. शिस्तीत येणं, शिस्तीत जाणं आणि आमच्या युवराजनी संयोगिता राजेंनी जो संदेश दिलाय, माझा गड माझी जबाबदारी, आजही तिथे प्लास्टिकचा वापर टाळला जातो. आजही तिथल्या माता भगिनी येणाऱ्या किंवा मुलं असतील लहान, आम्ही नाशिकचं एक 3 वर्षाचं लेकरू बघितलंय जे स्वतःची पाण्याची बाटली उचलून स्वतः खाली घेऊन जाते. का? तर माझ्या राजाचा गड व्यवस्थित राहिला पाहिजे. आजही काही लोक असे आहेत जे त्या गोष्टींचा विचार करताय आणि आजही ती पिलावळ पण आहे जी फक्त 2-5 पैशांकरता भुंकण्याची कामं करतायत. मला पुन्हा तुम्हाला तत्कालीन 400 वर्षापूर्वी घेऊन जायचं आणि पुन्हा तो एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं, ही सगळी वार्ता शंभू महाराजांपर्यंत कधी पोहोचली? त्यावेळेसचे प्रसंग काय होते? जानेवारी 1680 मध्ये स्वतः शिवाजी महाराज पन्हाळ्यावर येऊन गेले. काही आठवडे पन्हाळ्यावर राहिले, चर्चा झाल्या, मसलती झाल्या आणि शिवाजी महाराज पुन्हा रायगडावर गेले. प्रश्न पडतो की शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाच्या ठिकाणी आजारी नाही पडले. शिवाजी महाराज पन्हाळ्यावर आल्यावर आजारी नाही पडले. शिवाजी महाराज स्वतःच्या रायगडावर गेल्यावरच का आजारी पडले? रायगडाचं पाणी बदललं होतं का? बरं शिवाजी महाराजांचं ठीक आहे, प्रत्येक माणसाला मर्यादा आहे. जन्माला येतो त्याला मृत्यू आहे, सूर्य उगवल्यानंतर त्याला अस्तही आहे. पण परंतु सूर्य कधी तुमच्या माथ्यावर असताना मावळतो का? आजपर्यंत नाही बघितलंय. बरोबर. कुठेतरी महाभारतामध्ये फक्त बघितलंय की श्रीकृष्णाने काही कालावधीसाठी सूर्य झाकला होता. त्या इतिहासात मी जात नाही. काही स्वतःला विद्वान समजणाऱ्या लोकांनी जाणीवपूर्वक आपल्या सूर्याला झाकण्याचा प्रयत्न केला का? हे मी का ठामपणे बोलतो विकासजी? मी परत परत तेच सांगेल, कारण काय हे लोक आहे ना खोटं बोलतात पण रेटून बोलतात आणि परत परत सांगतात आणि आम्हाला ते खरं वाटायला लागतं. म्हणून मला परत परत खरं बोलताना कशाची भीती नाहीये. आमचा राजा जर शेवटच्या वेळी जर आजारी असेल तर तुम्ही संभाजीराजांना का सांगितलं नाही? संभाजीराज तिथे का नाहीये? महाराणी महाराणी पुतळाबाई जर पाचडला आहे तर तुम्ही त्यांना का सांगितलं नाही? त्याच्या पुढे जाऊन संभाजीराजांना ही माहिती कधी मिळते विकासजी? शिवाजी महाराजांचा अंत्यविधी झाल्यानंतर. कोण सांगते? गडावरून ऑफिशियल काही पत्र जाते? काहीच नाही. संभाजी महाराजांचे जेही कोणी हेर होते, जरी ते पन्हाळ्याला होते तरी त्यांची माणसं रायगडावर होतेच, त्यांच्याकडून खबर संभाजीराजांना जाते. बरं तुम्ही म्हणाल हे कसं काय सांगताय तुम्ही? मग ह्या कृतींचं उत्तर कुठं आहे? शिवरायांना जाऊन काही महिनेही लोटले नव्हते, काही दिवसही लोटले नव्हते आणि शिवरायांचं रक्त असलेला, शिवरायांची उमेद असलेला, शिवरायांची सवय असलेल्या पुत्राला तुम्ही कैद करायसाठी जाताय.
मग तुमच्या कृतीतच तुमचे सगळे उत्तर आहे, तुमचे सगळे पाप दिसत आहे ना. होय. मग शिवाजी महाराजांचा अंत्यविधी होणं किंवा आजही पण काही काही गोष्टी लक्षात घेतल्या, अगदी कोणीही व्यक्ती असेल, जर त्यांचा अंत्यविधी झाला, म्हणजे त्यांचं अंत्यसंस्कार करायचं असेल, तर त्यांचे जेही रक्ताची माणसं आहेत, आजच्या घडीला सुद्धा त्यांना परगावी असतील तर येऊ देण्यासाठी थांबवलं जातं, अंत्यदर्शन हे घेतलं जातं. ह्या गोष्टींना आजच्या 21व्या तुमच्या तंत्रज्ञानाच्या युगातही इतकं महत्व आहे, तितकं तर साहजिकच तेव्हा जास्त महत्व असणार आहे. नक्कीच. शिवरायांनी शास्त्रोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला. शिवरायांचे अंत्यविधी तितके शास्त्रोक्त पद्धतीने होणं गरजेचं होतं ना. झाले का? नाही झाले. आणि नाही झाले तर का झाले, याचाही प्रश्न पडला पाहिजे ना. का नाही झाले याचा? मग शिवाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात आपल्याला असं दिसून येतंय की रायगड किल्ल्याचे दरवाजे बंद होत आहेत. ठीक आहे, तुम्ही आम्हाला सांगाल की जनतेमध्ये आक्रोश निर्माण नको व्हायला म्हणून आम्ही रायगड किल्ल्याचे दरवाजे बंद केले. मग जर तत्कालीन किल्लेदारांमध्ये इतकी समज होती, तर किल्लेदार म्हणून तुमची भूमिका नव्हती का, की राजांची महाराणी पुतळाबाई पाचाडला आहे, त्यांना निरोप द्यावा, राजांचे पुत्र पन्हाळ्यावर आहेत, काही तासात ते पोहोचू शकतात, त्यांना निरोप द्यावा. याच्यातून हे काय कट कारस्थान आहे याची आपल्याला माहिती मिळते. किल्ल्याचे दरवाजे जे बंद झाले ते पुढचे काही दिवस उघडलेच गेले नाही. यातूनही जनतेच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालाच ना. कारण जनता अशी होती की रायगड जरी उंच होतं, रोजचं येणं जाणं होतं. हिरकणी आपल्याला माहिती आहे, होय. पायथ्याचे असलेले लोक रोज दूध द्यायला हिरकणी सारखे लोक गडावर जात होते. प्रश्न पडलेच ना. मग याच प्रश्नामध्ये उत्तर शोधायचे आपण. त्याच्या पुढे आपण जर बघितलं की या अधिकाऱ्यांनी ज्या काही गोष्टी केल्या, त्या अधिकाऱ्यांनी संभाजीराजांचे समर्थक जे कोणी हेर असतील त्यांनाही तिथे धाक देण्याचा प्रयत्न केला असेल. आणि कदाचित मी तर म्हणतो ह्या सगळ्या घडामोडीत शंभूराजांपर्यंत ती खबर, ती बातमी पोहोचायला काहीसा उशीर झाला. खरं तर या सगळ्या गोष्टींबद्दल मला अजून म्हणजे अधिक जाणून घ्यायचंच आहे, परंतु याआधी एक महत्त्वाचा प्रश्न असा निर्माण होतो इकडे, की महाराजांनी जे काही गनिमी कावा आखला, जे काही डावपेच आखले होते आणि ह्या गोष्टी खरं तर फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे या दोघांमध्येच होत्या. या गोष्टी आज ताग्यात बाहेर आल्या नाहीत. ही सगळी गोष्ट जनतेपर्यंत पोहोचायच्या अगोदर अकाली महाराजांचं निधन होत आहे. छत्रपती संभाजी महाराजांवरती किती मोठा डोंगर कोसळला असेल, किती मोठा तो आघात असेल आणि खरं तर या गोष्टींमुळेच महाराजांचा इतिहास झाकाळला गेलाय का? तुम्ही 2 टप्प्यात प्रश्न विचारला. आघात, अहो पायाखालची जमीन सरकली. आणि तुमचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर याच्यातच आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून संभाजीराजांनी कुठलाही दुसरा विचार न करता एवढा मोठा गनिमी कावा साध्य केला, फतेह केला. बरं, आधीच्या यापूर्वीच्या स्वराज्याच्या मोहिमांमध्ये असलेला गनिमी कावा हा काही तासाचा होता, काही दिवसाचा होता. ती मोहीम कमी कालावधीमध्ये आटपून परत माघारी यायचं होतं. काही वर्ष चाललाय हा गनिमी कावा. आणि कसब हे का शत्रूला कानोकान खबर नाही होऊ द्यायची. आणि संभाजी महाराज त्या ठिकाणी जिंकले. संभाजी महाराज जिंकले, स्वराज्य जिंकले. कदाचित त्या गनिमी काव्याचं शेवटचं चरण हे असणार आहे की खुद्द छत्रपती शिवाजी महाराज काही मोहिमांच्या माध्यमातून, काही जबाबदारीच्या माध्यमातून शंभूराजांना जबाबदारी देऊन या गनिमी काव्याचं उत्तरही त्याच्यातूनच मिळवणार असेल आणि जनतेला देणार असतील. आजही संभाजीराजे ज्यांनी खोलात जाणून नाही घेतलं, फक्त कादंबऱ्यामधून जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यांनी काय संभाजी महाराज सांगितलंय? अहो, जेवढे शिवाजी महाराजांवर नाटक नाही तेवढे संभाजी महाराजांवर नाटक आहे. हे अभिमानाने सांगत, ही दुर्दैवाने सांगावं लागतं की त्या नाटकांमधला संभाजी काय सांगितलाय ना, ज्यांनी दाखवलं ना त्यांनी स्वतः एकदा डोकवायला पाहिजे होतं. ज्या राजाच्या पराक्रमाला कुठेच तोड नव्हती, ज्या राजाच्या साहसाला कुठे तोड नव्हती, तो राजा तुम्ही एका चौकटीमध्ये आणून बसवला. आणि हे का घडलं ना, तर शिवरायांच्या अकाली निधनानंतर शंभूराजांवर जो डोंगर कोसळला त्या एका घटनेमुळे हे घडलंय. समोर आव्हानं होते, मोगल येणार होते, पोर्तुगीज, इंग्रज, डच, फ्रेंच लढत होते. हे सगळं बाजूला, संभाजी महाराजांच्या धमन्यांमध्ये ती रग होती.
उरात तेवढी ताकद होती, या सगळ्यांना पुरून उरणार होते आणि पुरून उरले. माणसाचा पराभव कुठे होतो ना, ज्या वेळेला कुटुंब सोबत नसतं ना, तर माणूस खचतो. आणि ज्या वेळेस माणसाचं कुटुंब त्याच्या पाठीशी असतं ना, माणूस अशा 1000 शत्रूंवर पुरून उरेल. शिवरायांच्या शेवटच्या कालावधीतही काहीशा त्याच गोष्टी बघायला मिळत आहेत. जे मी म्हटलं की जिजाऊनंतर कुटुंब जे हललं, मग कळतं की राजमाता जिजाऊ काय होत्या. आणि तीच उणीव कुठेतरी संभाजीराजेंनाही त्यावेळेला मिळाली. म्हणजे समजा उदाहरण देतोय फक्त, वास्तव असं नसलंच पाहिजे होतं. जर कदाचित शिवरायांच्या निधनापर्यंत जिजाऊ हयात असत्या तर, कारण राज्याभिषेक झाला त्यावेळेला जिजाऊ होत्याच. होय. जिजाऊ असताना राज्याभिषेक झाला. जिजाऊने निश्चित मोलाची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. जिजाऊंच्या डोळ्याची पारणं फिटली. शिवरायांच्या निधनान किंवा या सगळ्या विषप्रयोग असतील वगैरे या घडामोडींमध्ये जर जिजाऊ जिवंत असत्या तर इतकी कोणाची हिंमत झाली असती का? चुकूनही नाही. कारण ज्याही मंत्र्यांनी ज्यांच्या पाठीवर शिवाजी महाराजांनी थाप दिली, त्यांनीच नंतर पाठीत वार करण्याची हिंमत केली. त्यांनी सोयराबाईंना हाताशी धरलं, पुत्रप्रेमाचा मोह दाखवला. जर जिजाऊ जिवंत असत्या तर तिथपर्यंत जाण्याची कोणाची हिंमत झाली नसती. आणि सोयराबाई महाराणी झाल्या होत्या, त्यांनीही जिजाऊंना डावलून इतका कारभार हाती घेतला नसता. जर कदाचित अनेक वाटतं, लहानपणी आपण निबंध लिहायचो, मी राष्ट्रपती झालो तर, मी पंतप्रधान झालो तर, मला तेव्हापासून वाटायचं की छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर. आणि आता म्हणावं वाटतं, निदान छत्रपती शिवाजी महाराजांना जितकं आयुष्य मिळालं तितकं जिजाऊंना मिळालं असतं तर. म्हणजे आपण म्हणतो की शिवाजी महाराज अजून 10 वर्ष असते तर इतिहास वेगळा असता, संभाजी महाराज अजून 20 वर्ष असते तर इतिहास वेगळा असता. जिजाऊ जर अजून 10 वर्ष असते ना तर खूप वेगळा इतिहास असता. कारण इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याची निर्मिती ही फक्त मैदानांवर झालेली नाहीये. ज्या वेळेला शिवाजी महाराज आग्र्याच्या मोहिमेवर होते त्यावेळेला इथं स्वराज्यावर एकही आक्रमण झालं नाही. का? स्वराज्यात जिजाऊ होत्या. होय. आणि कदाचित जर शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले त्यावेळेला जिजाऊ जर असत्या तर कदाचित शंभूराजे शिवाजी महाराजांसोबत दक्षिण दिग्विजयाला असते आणि खंबीरपणे स्वराज्याची जबाबदारी जिजाऊंच्या खांद्यावर असते. इतिहासच वेगळा घडला असता. सुनीलजी, यापुढे जाऊन अजून एक खूप महत्वाचा प्रश्न उपस्थित होतो. तो म्हणजे असा की आज 2026 मध्ये आपण बसलोय. आज विज्ञानाची कास धरलेले सगळे लिहिते मराठी असू देत किंवा 400 वर्षापूर्वीचे लढते मराठी असू देत, आजही घरात कोण्या थोराचं, कोणा मोठ्याचं जर निधन झालं तर सगळ्यात पहिले घरातला थोरला मुलगा पुढे केला जातो अंत्यसंस्कारांकरता. थोरला मुलगा नसेल तर धाकटा मुलगा असतो किंवा घरातलं कोणीतरी व्यक्ती असतं. महाराजांच्या वेळी काय झालं होतं? कारण आपण असं म्हणतोय की शंभू महाराजांपर्यंत बातमीच पोहोचली नव्हती. बिटवीन द लाईन्स इतिहास सांगतोय आपण सगळ्या. तुमच्या उत्तरातून पुढे पण समजून घ्यायचं की शिवाजी महाराजांचे अंत्यसंस्कार कसे झाले आणि याच्या मागे कोणाची काय रणनीती होती, कोणाला काय साध्य करायचं होतं. तुम्ही जे म्हटले की आजही 21व्या शतकात 2026 मध्येही आपल्या मराठा घरांमध्ये, पुन्हा पुन्हा सांगतो, मराठा म्हणजे एका विशिष्ट जातीचा उल्लेख नसून जो जो माणूस मराठी बोलतो, या मराठी अस्मिता संस्कृतीच्या प्रेमामध्ये आहे तो मराठी. आणि त्या सगळ्या मराठी संस्कृती मधली एक संस्कृती आपल्या मराठा इतिहासामध्ये आपल्याला शिवाजी महाराजांनी दाखवून दिलेलं आहे. अफजल खानाच्या माध्यमातून आपण बघितलंय की शत्रू कसाही असला पण त्याच्या मरणानंतर मुठमाती देण्याची पद्धत आपल्या शिवरायांनी शिकवली. ज्या औरंगजेबाचा कोथळा शिवाजी महाराजांनी काढला, ज्याचं शिर तोडलं गेलं, त्याच औरंगजेबाची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे आणि तिथे दिवाबत्तीची सोय शिवाजी महाराजांनी केली. मरणाला काहीतरी अर्थ आहे किंवा तो एक अंत्यविधी आहे, अंत्यसंस्कार आहे. संस्कार त्याच्या भोवती शब्द गुंफलेला आहे. स्वराज्याचा छत्रपती ज्या राजाचा 4 राज्यांमध्ये विस्तार आहे आणि आजच्या 28 राज्यांच्याही पलीकडे ज्या राजाचा धाक आहे, अगदी ओमान राज्य असेल किंवा अरब प्रांतामध्येही ज्या राजाचे जहाज व्यापार करतायत त्या काळामध्ये, आजच्या ढाक्यापर्यंतही ज्या राजाचे जहाज व्यापार करतायत, अवघ्या मध्य आशियामध्ये ज्या राजाचा धाक आहे त्याचा अंत्यसंस्कार
संस्कार कसा होतोय? ठीक आहे, तुम्ही शंभू राजांपर्यंत ती बातमी दिली नाही, तुमचे डावपेच होते. स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज हे तर रायगडावरच होते, त्यांच्या हस्ते अंत्यविधी झालेला नाही. याचं कारण शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती राजारामांना गादीवर बसवायचं होतं. ते एक शुभ कार्य होतं आणि शिवरायांचा अंत्यसंस्कार हा एक श्राद्धाचा भाग होता. म्हणजे विचार करा ह्या लोकांनी काय करून ठेवलंय. शिवरायांचा अंत्यविधीला संभाजी महाराज उपस्थित नाहीये आणि भोसलेंच्या वंशातील एका त्रयस्थ व्यक्तीकडून अग्निडाग दिला जातो. या बिटवीन द लाईन्स तो 1680 समजून घ्यायचा आहे की काय घडामोडी घडताय तेव्हा आणि कशासाठी. म्हणजे कोणातरी एका पंताच्या मनामध्ये येतं की मला ही मनीषा आहे आणि ती साध्य करण्यासाठी मागच्या 4 पिढ्यांची मेहनत तुम्ही वाया घालवायला निघाले. मालोजी, शहाजी, शिवाजी, संभाजीने जे जे उभं केलंय, एक एक फुकरट मनीषेसाठी, एका मानसिकतेसाठी हे लोक आपल्या संपूर्ण इतिहास दावणीला बांधायला निघाले. यापेक्षा जास्त नाही बोलू शकत विकासजी, कारण महाराजांचा अंत्यविधी त्याच्या राजकारणावर काय बोलणार आहे. ते अण्णाजी आज पण जिवंत आहेत अण्णा, आणि आज आपला मराठा समाज, आपण म्हणतो लढत्याचे लिहिते झाले, आज आपण सत्यनारायणमध्ये अडकलोय. विचार काय आहे ना, विषय असा आहे, आपण अनेक चौकटी पार केल्या. आपल्याला 7 समुद्र पार करून जाण्याची बंदी होती, आपण पार केलं. आपल्याला इंग्लिश भाषा शिकण्याची बंदी होती, आपण ती चौकट पार केली. पण शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते अगदी गाडगे बाबा इथपर्यंत ज्यांनी हा इतिहास सांगितला, ते अगदी या कोल्हापूरचे नरेंद्र दाभोळकर असतील किंवा कॉम्रेड गोविंद पानसरे असतील, शिवाजी कोण होता, इथपर्यंत लोकांनी जे सांगितलं त्या चौकटीतून बाहेर पडा रे. त्याच्या बाहेर पडायला आमचे मराठी तयार नाहीये. डोक्यावर अशा काही भूत घालून दिले, मानगुटीवर असे काही भूत बसलेत, भीती होईल, कोप होईल. अरे ज्यांना शिवाजी राजांनी प्रेरणा दिली ना, त्यांना हे प्रश्न पडत नाही. आणि ज्यांनी शिवाजी राजांचा वापर फक्त घरात फोटो लावण्यापुरता, जय म्हणण्यापुरता केलाय, त्यांच्या डोक्यामध्ये शिवाजी महाराज घुसू शकत नाही. जो पूर्ण वाक्यात म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज की जय, त्याला शिवाजी महाराज कळणार आहे. ज्याचा वापर फक्त जय म्हणण्यासाठी होतो, त्याला जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचं नाही, तो कशाला या गोष्टीच्या खोलात जाईल. आपलीच माडी, आपलीच गाडी आणि आपल्याच बायकोची गोल गोल साडी, त्याच्यातच ते गोल गोल अडकले. पडा त्या बाहेर. खरी गोष्ट आहे. खरं तर ह्या विषयाला तुम्ही कितीही खोलात गेलात तरी तो विषय न संपणार आहे, परंतु आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. आणि त्या अनुषंगाने मला शेवटचा तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की महाराजांच्या निधनाने शत्रूच्या गोटामध्ये काय नक्की गोष्टी घडल्या आणि त्यावेळेस स्वराज्यामध्ये काय काय गोष्टी घडत होत्या, हा खरं तर आजच्या भागाचा माझा शेवटचा प्रश्न आहे. आपण आता अंतर्गत कलह बघतोय. शत्रू तर होतेच, शत्रूला धाकच होता. म्हणजे असं म्हणतात का त्यावेळेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा नंबर 1चा शत्रू औरंगजेब बादशाह, त्याला ज्या वेळेला त्याच्या हेरांकरवी ही माहिती मिळाली की शिवाजी महाराजांचं रायगडावर निधन झालं, त्या औरंगजेब बादशाहने गुडघे टेकले आणि तो त्यांच्या परमेश्वराची प्रार्थना करतोय की तू खूप मोठं संकट होतं माझ्यासाठी, त्यातून माझी सुटका गेली. कोण म्हणतोय? अवघ्या हिंदुस्थानावर त्याचा झेंडा फडकवण्यासाठी जो लढत होता, तो देवाचे आभार मानतोय. म्हणजे ज्या पद्धतीने पोर्तुगीज संभाजी राजांच्या आक्रमणापासून गोवा वाचवण्यासाठी त्यांच्या देवाला साकडं घालताय सेंट झेवियर्सला, त्याच पद्धतीने हा औरंगजेब बादशाह करताना दिसतोय. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांच्या आक्रमकपणाची किंवा ज्यांच्या पराक्रमाची भीती त्यांच्या शत्रूच्याही मनामध्ये आहे, कुठेतरी इथल्या मंडळींनी
आपलेच दात आणि आपलेच ओठ करून शिवाजी महाराजांच्या मिठावर जगून त्यांच्या मिठाला जागले नाही. या परिस्थितीमध्ये निश्चित शिवाजी महाराजांचा स्वराज्य विस्तार झालेला होता. सुरुवातीला पुण्याच्या भूभागामध्ये असलेला इतिहास स्वराज्य विस्तारत विस्तारत चंद्रेच्या कोरीच्या कलेप्रमाणे वाढत 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 जाऊन वर्धिष्णू विश्ववंदिता या विश्वाला वंदनीय व्हावं असं वाढत असताना जवळपास आजचा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, तेलंगणा ते अगदी तामिळनाडूच्या जिंजीपर्यंत हा संपूर्ण भूभाग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या ताब्यात आणलाय. म्हणजेच काय, त्या प्रत्येक गावागावामध्ये, त्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, राज्यात, राष्ट्रात शिवाजी महाराजांना समर्थकही होते आणि शत्रूही होते. त्या सर्वांना पुरून उरणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या निधनाने निश्चित, शिवरायांच्या निधनाने निश्चित शत्रूलाही दुःख झालेलं असेल. आपण म्हणतो ना की गोड बोलणारा आणि पाठीत खंजीर खुपसणारा मित्र असण्यापेक्षा कटू बोलणारा शत्रू परवडला. ही ती परिस्थिती होती. त्या शत्रूंना माहिती होतं की येस, हा राजा आहे पण याच्याकडे पराक्रम आहे आणि हा लढतो तर न्यायाने लढतो, हा लढतो तर न्यायासाठी लढतो. आणि म्हणून अनेक शत्रूंनाही मित्र छत्रपती शिवाजी महाराजांनी करून घेतलं होतं. दक्षिण दिग्विजयाची मोहीम काय होती? गोळकोंड्याचा कुतुबशाह, ज्याच्या बहमनी साम्राज्यापासून ज्याची वंश विस्तार होता, तो शिवाजी महाराजांचा मित्र झालाय. ह्या सगळ्या शत्रूंना शिवाजी महाराजांनी आपलेसं करून घेतलं आणि ज्यांना पोटच्या पोराप्रमाणे जीव लावला त्यांनी शेवटी दूध पाजलेल्यांनीच विष टाकलं. ही तत्कालीन परिस्थिती होती. सुनीलजी, आपण आजच्या भागात खूप महत्वाच्या विषयाला हात घातला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनाने तत्कालीन मराठे त्रासले असं नाही म्हणणार मी, परंतु तो त्रास आजही सहन करावा लागतोय. कारण तेव्हा त्या गोष्टी घडल्या नसत्या तर कदाचित तुम्ही जसं म्हटलेत की तेव्हाचा इतिहास वेगळा असता. माझं असं म्हणणं आहे की तो इतिहास सोडा, आजचं वर्तमान आणि उद्याचं भविष्यही वेगळं असतं. निश्चित निश्चित. पण कुठेतरी आपण आजच्या भागामध्ये महाराजांचं निधनाबद्दल बोललोय. नक्कीच येणाऱ्या भागामध्ये आपल्याला महाराजांच्या निधनानंतर स्वराज्यामध्ये काय गोष्टी घडल्यात या गोष्टींचा अभ्यास पुढच्या भागामध्ये करायचा आहे. परंतु सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना छत्रपती शिवाजी महाराजांना साक्षी ठेवून त्यांची प्रेरणा घेऊन एकच आवाहन करू इच्छितो, आजपर्यंत झालं सोडा, इथून पुढे तरी सुधरा. धन्यवाद.